पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज। महाराष्ट्राच्या काही भागात रेड अलर्ट, तर हवामान विभागाची माहिती। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती। गेल्या 24 तासांमध्ये पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये 1 फूट 3 इंचानं घट। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार बॅटिंग। आंबीत धरण ओव्हरफ्लो। पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून जलसंपदा विभाग अलर्ट मोडमध्ये। जलसंपदा विभागाच्या वतीनं नियंत्रण कक्ष सुरू। धरण साठ्यामध्ये 70% पाणी येताच नियंत्रण कक्षातून देण्यात येणार परिस्थितीची पूर्व सूचना। बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यामध्ये पावसामुळे घरांचं प्रचंड नुकसान। शेतकरी संकटात, तर गावांचा वीज पुरवठा देखील खंडित। आसामच्या गुवाहाटीमध्ये मुसळधार पाऊस। अनेक ठिकाणी पाणी साचलं, तर अनेक गावांचा संपर्कही तुटला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। पावसानं विश्रांती घेतल्यानं महामार्ग ठेकेदार कंपनीकडनं खड्डे भरण्याचं काम सुरू। अकोल्यामध्ये 3076 हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका। हाताशी आलेल्या उन्हाळी पिकं आणि फळबागांचं मोठं नुकसान, तर 22 घरांचंही नुकसान। पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासन सज्ज। मोरणा नदीपात्रामध्ये प्रशासनाच्या वतीनं शोध आणि बचाव पथकाचं प्रात्यक्षिक। जालन्यामध्ये मुसळधार पावसानं मंगळूर येथील ओढ्यांना पूर, तर ओढा तुडुंब भरून वाहू लागला, तर पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्कही तुटला। नाशिकच्या मनमाड शहरामध्ये सकाळपासून पावसाची संततधार। कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या कांद्याचं नुकसान। लिलावासाठी शेड नसल्यानं कांदा भिजला। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। सांगलीत पावसामुळे रस्ता वाहून गेल्यानं रुग्णाच्या नातेवाईकाची पायपीट, तर रस्त्याअभावी रुग्णवाहिका पोहोचू शकली नसल्याची माहिती। अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस। पावसानं घरकुल योजनेतील घर कोसळलं। कोणतीही जीवितहानी नाही, मात्र मोठं नुकसान। अकोला शहराला जोरदार पावसानं झोडपलं। नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून उपाययोजना करा। आमदार साजिद खान यांच्या आपत्ती व्यवस्थापन समितीला निर्देश। पुण्यामध्ये पावसामुळे दुसरा बळी। रिक्षावर झाड कोसळल्यानं रिक्षातील महिलेचा मृत्यू। 2 दिवसांपूर्वी अंगावर झाड पडून एका व्यक्तीचाही झाला होता मृत्यू। सांगलीमध्ये मुसळधार पावसानं कृष्णा वारणा नदीपात्रात पाणी पातळीत वाढ। मिरज म्हैसाळ बंधाऱ्यावर मासेमारीसाठी तरुणांची गर्दी। पाण्याचा वेग वाढल्यानं मासेमारी देखील जोमात। बुलढाण्यामध्ये पावसाचा जोर। पावसाळ्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान, तर बळीराजाचं नुकसान। शासनाच्या वतीनं कोणतीही मदत मिळाली नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर। पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित। ग्रामीण ग्राहकांना नाहक त्रास, तर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याला घेराव घालत आंदोलन। बुलढाण्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस। मुख्य रस्त्यावर झाडांची पडझड, वाहतूक विस्कळीत। बुलढाण्यामध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश। पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटीलांचे निर्देश। पुण्याच्या पश्चिम आदिवासी भागात पावसामुळे शेतकऱ्यांच्या घरांची वीज पडून नुकसान, तर शेतकरी चिंतेत। सरकारनं नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करून मदत देण्याची ग्रामस्थांची मागणी। जालन्यात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागाची जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळांकडून पाहणी। पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना निर्देश। अमरावती शहरामध्ये पुढील 6 दिवस वीज पुरवठा राहणार बंद। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणाच्या वतीनं दुरुस्तीची कामं केली जाणार। सिल्लोडमध्ये जोरदार पावसानं घरांसह शाळेवरील पत्रे उडाले, तर शाळेच्या कार्यालयातील शैक्षणिक साहित्य आणि 2 वर्गातील फर्निचरचं मोठं नुकसान। जालन्यामध्ये शेतात पावसाचं पाणी साचल्यानं गळ्यापर्यंत पाण्यात बसून शेतकऱ्याचं आंदोलन। शेतातील पाणी प्रशासनानं तातडीनं दुसऱ्या मार्गाने वळवण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब कोसळल्याच्या आणि तारा तुटल्याच्या अनेक घटना। महावितरणाच्या वतीनं खांब बसवणं आणि तारा दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। इंदापूरमध्ये नीरा नदीच्या पाण्यामुळे डाळिंबाच्या बागा जलमय। डाळिंब बागेत गुडघाभर पाणी। सरकारकडे तात्काळ मदतीची शेतकऱ्यांची मागणी। कोल्हापूरमध्ये मान्सूनपूर्व पावसानं शेतीचं मोठं नुकसान। उन्हाळी पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल। पावसानं विश्रांती घेतल्यानंतर देखील शेतात पाणीच पाणी। सरकारनं तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी।
अनधिकृत होर्डिंगच्या विरोधात नाशिक महापालिका प्रशासन आक्रमक. मनपानं ठरवून दिलेल्या 181 ठिकाणीच होर्डिंग लागणार. इतरत्र कुठेही लावलेले होर्डिंग हे कारवाई करून जप्त केले जाणार. पालिकेचे निर्देश. मुंबईत खाऱ्या पाण्याचं गोड पाणी करण्यासाठी निक्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार. प्रकल्पासाठी पालिकेच्या वतीनं आता नव्यानं प्रक्रिया सुरू. वाशिममध्ये रस्ता बनवण्यासाठी लाखो रुपये खर्च. मुख्यमंत्री सडक योजनेच्या अंतर्गत बांधलेल्या पक्क्या रस्त्यावरचा ट्रॅक्टर चिखलात फसला. हराळ ते शेगाव रस्त्यावरची घटना. पर्यटकांसाठी आज सिंहगड किल्ला राहणार बंद. आपत्ती निवारणाच्या शासकीय पाहणी दौऱ्याच्या अनुषंगानं किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय. पुण्यामध्ये फर्ग्युसन रोडवर वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर आता एआय कॅमेराची नजर. नियम तोडणाऱ्या नागरिकांचा चेहरा एआय कॅमेरा कैद करणार. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील सिंदी विहिरी मधाचं गाव म्हणून घोषित. मध उद्योजकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयामध्ये प्रशासकीय पोलीस बदल्यांचा धडाका. आज 175 अंमलदारांची विनंती. बदली प्रक्रिया राबवण्यात येणार. संपूर्ण आशियामध्ये कोविड रुग्णसंख्येमध्ये वाढ. देशात 1010 पेक्षा अधिक सक्रिय कोरोना बाधितांची नोंद. महाराष्ट्रामध्ये सध्या 383 सक्रिय कोरोना बाधित रुग्ण. 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये 97,000 विद्यार्थ्यांची नोंद. पुणे विभागातून सर्वाधिक अर्ज भरण्यासाठी 3 जूनपर्यंतची मुदत. शिक्षण उपसंचालकांची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं वाढवले युवक महोत्सवाचे शुल्क. 13 वर्षांनी शुल्कामध्ये वाढ. 50 रुपयांचा शुल्क आता 100 रुपये असेल. परभणीमध्ये पाथरी आगारामध्ये 14 नवीन एसटी बस दाखल. आमदार राजेश विटेकरांच्या हस्ते बसचं झालं लोकार्पण. पुण्यातील पालखी मार्गावर स्वागत कक्ष. स्पीकर उभारू नका. पालखी सोहळा प्रमुखांची मागणी. खामगाव सोलापूर महामार्गावर तेलगाव येथे रस्त्यावर प्रचंड पाणी साठल्यानं अपघातांची शक्यता. मार्गाचं काम केलेल्या कंपनीनं उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलनाचा स्थानिकांचा इशारा. कोल्हापूरमध्ये जोगेश्वरी यात्रेत भाविकांनी अनुभवला मुकुट खेळ. खेळ पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी. आज आयपीएलचा क्वालिफायर सामना. पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सामना. मुन्नारपूरच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार सामना. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही संघ प्लेऑफ सामन्यात आमने सामने. कोकणातून बिहारला जाणाऱ्या एक्सप्रेसच्या फेऱ्यांमध्ये वाढ. उत्तर भारताकडून भारताला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा. कोल्हापूरमध्ये ज्योतिबा विकास आराखड्याच्या 259 कोटींचा निधीला मान्यता. तर लवकरच विविध विकास कामांनाही होणार सुरुवात. जालन्यामध्ये विनापरवाना खतावर कृषी विभागाची कारवाई. फोक्सो जिप्सम पावडर नावाचं खत जप्त. 19,20,000चं 320 मेट्रिक टन खत करण्यात आले जप्त. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या पत्नी कांचन गडकरींचा शेतीत वेगळा आणि यशस्वी प्रयोग. मल्चिंग पेपर तंत्रज्ञान वापरून 1 किलो वजनाचा सेंद्रिय कांद्याचं केलं उत्पादन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शरद पवारांचं कौतुक. शरद पवारांच्या अनेक गोष्टी आवडतात. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून शरद पवारांचं कौतुक. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज परभणीच्या दौऱ्यावर. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे बैठकीला उपस्थित राहणार. संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीला त्यांची उपस्थिती राहणार. भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला वेग. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक संपन्न. महापालिका निवडणुकीसाठी खलबत झाल्याची सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नीरा डावा कालवा दुरुस्तीची केली पाहणी. अधिकाऱ्यांना कामासंदर्भात दिल्या काही सूचना. 3 ते 5 जूनपर्यंत मनसेच्या मॅरेथॉन बैठका. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठका. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांना महत्त्व. रत्नागिरीमधील लांजा शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. 2 दिवसात रस्त्याचं काम पूर्ण करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा. अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी दिवस रात्र एक करू, पदाधिकाऱ्यांचा निर्णय. सांगली जिल्ह्यातील ओबीसी नेते संग्राम मानेंचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश. गोपीचंद पडळकरांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला. सीमावर्ती भागात होणारा मॉकड्रिल पुढे ढकलला. ऑपरेशन शील्ड नवीन तारीख लवकरच जाहीर होणार. प्रशासकीय कारणांमुळे मॉकड्रिल पुढे ढकलल्याची माहिती. सांगलीमध्ये रस्त्याची दयनीय अवस्था. तर राष्ट्रवादी काँग्रेसचं घंटानाद आंदोलन. पदाधिकाऱ्यांनी ठिय्या करत पालिकेचा नोंदवला निषेध.
मिठी नदी गाळ उपसा भ्रष्टाचार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता. डिनो मोरियाची बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेकडून 6 तास चौकशी. डिनो आणि त्याच्या भावाला पुन्हा चौकशीला बोलावण्याची शक्यता. महाराष्ट्र राज्य होमगार्डला वर्षभर 365 दिवस रोजगार मिळावा या प्रमुख मागणीसाठी विविध होमगार्डच्या मागण्या मान्य करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. छत्रपती संभाजीनगरमधील महसूल मंडळातील अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी विशेष अभियान. मंडळ अधिकाऱ्यांची कार्यालय स्वतंत्रपणे 2 जूनपासून कार्यान्वित करण्याचे निर्देश. ऑरिक सिटीमध्ये उद्योगांसाठी आता जागा उपलब्ध नसल्यानं 8,000 एकर जागा देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. डीएमआयसी लगत अधिसूचित असलेल्या 7 गावांतील जमिनीचं संपादन केलं जाणार. छत्रपती संभाजीनगरमधील एन्काउंटर प्रकरणाची आता चौकशी सीआयडी करणार. कोट्यवधी रुपयांच्या दरोड्यातील संशयितानं केलेल्या हल्ल्यापासून बचावासाठी पोलिसांनी एन्काउंटर केल्याचा दावा. अकोला शहरातील 9 पोलीस अधिकाऱ्यांची बदली. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉक्टर सुखविंदर सिंह यांच्या सहीने आदेशावर शिक्कामोर्तब. पालघरमध्ये औद्योगिक क्षेत्रामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या निषेधार्थ त्रस्त नागरिकांचं अनोख्या पद्धतीचं आंदोलन. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकाऱ्यांचे लावले बॅनर. प्रदूषण केल्याबद्दल आभार असा बॅनरवर उल्लेख. हिंगोलीतील बुद्रुकमधील 2 शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. शेतातील रस्ता मोकळा करून देण्याची या शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळमधील उकणी गावाचं पुनर्वसन शेवटच्या टप्प्यात. मात्र वेस्टर्न कोल्ड फील्ड लिमिटेडनं 175 शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यास नकार दिल्यानं शेतकऱ्यांचा 9 जूनला जलसमाधी आंदोलनाचा इशारा. जालन्यामध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात. दुर्घटनेमध्ये 3 जण जखमी. जखमींना जवळच्याच एका रुग्णालयामध्ये करण्यात आलं दाखल. परभणीमध्ये वीज पुरवठा केबलला अचानक आग, तर वेळेवर वीज पुरवठा बंद केल्यानं मोठी दुर्घटना टळली. नाशिकमध्ये अज्ञात टोळक्यांनी बारला लावली आग. बाटलीमध्ये ज्वलनशील पदार्थ टाकत आग लावल्याची माहिती. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यामध्ये शेतातील गोठ्याला आग. शेती उपयोगी साहित्य जळून खाक. लाखो रुपयांचं नुकसान. नांदेडच्या शिरढोण येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. दौंडमध्ये तिघांचा जीव घेणाऱ्या पीएसआयला जन्मठेप. 2018 मध्ये भर दिवसात तिघांची गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोपी संजय शिंदेला जन्मठेप. अमेरिकेतील महिलेची साक्ष ठरली महत्वाची. नागपूरमध्ये घरफोडी करणारे 3 चोरटे पोलिसांच्या ताब्यात. आरोपींकडून 9 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त. रुबी हॉल किडनी रॅकेट प्रकरणी किडनी प्रत्यारोपणाची परवानगी देणारा डॉक्टर अजय तावरे पुणे पोलिसांच्या ताब्यात. जिवंत असलेल्या व्यक्तीची बेकायदेशीरपणे किडनी प्रत्यारोपण केले. सिल्लोडमध्ये वाळू तस्करांची मुजोरी. अवैध वाळूचे ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेलेल्या सिल्लोड तहसीलच्या वाहनावर वाळू तस्करानं घातला ट्रॅक्टर. पोलिसांकडून दोघांवर गुन्हा दाखल. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग येथे कारचा अपघात. 2 जण जखमी. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. यवतमाळमध्ये एटीएममध्ये चोरी. चोरट्याने 1,14,200 रुपयांची रोख रक्कम केली लंपास. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न. पोलिसांनी वेळीच आंदोलकाला रोखल्यानं मोठा अनर्थ टळला. अकोला स्थानिक गुन्हे शाखेची जुगार अड्ड्यावर धाड. धाडीमध्ये 6 आरोपींसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. यवतमाळमध्ये निर्जन स्थळी नेत तरुणीवर अत्याचार. सीसीटीव्हीच्या सहाय्यानं आरोपीला पकडण्यात मोठं यश. परभणी शहरामध्ये हार्डवेअरचं दुकान फोडलं. दुकानातून अनेक वस्तू चोरीला, तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त. कोल्हापूरमध्ये भर दिवसा घरफोडी करणारे 2 आरोपी फरार. चोरट्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. चोरट्यांचा शोध सुरू. पुन्हा बाजारपेठेत दुकानातील लॉकरमधून चोरी. दुकानदाराकडून पोलिसांमध्ये तक्रार. मात्र चोरट्याचा चोरी करताना सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल. अकोल्यामध्ये पिंजर गावात चोरीच्या घटनांमध्ये वाढ. एका घरातून सुमारे 3,85,000 किमतीचा मुद्देमाल. चोरट्यांनी केला लंपास. गेल्या 1.5 वर्षात पोलिसांना एकही चोरीचा तपास करण्यात अपयश. सोन्याची चेन पळवणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केली अटक. तर हिललाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना. जालन्यामध्ये व्यापाऱ्याला लुटणारे 2 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपींकडून 88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पैठणमध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला. 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं केला हल्ला. हल्लेखोरांना तात्काळ अटक करा. नागरिकांची मागणी. अमरावती पोलिसांची ट्रान्सपोर्ट कंपनीवर धाड.
14 प्लास्टिक पुतळ्यातून 2 लाखांचा गुटखा जप्त, आरोपीला पोलिसांनी केली अटक. जालन्यातील बदनापूरमध्ये अवैधरित्या गांजा जप्त, एकूण 1,51,780 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त, गांजा वाहतूक करणारा पोलिसांच्या ताब्यात. वाशीमधील हत्या आणि दरोडा प्रकरणी पोलिसांच्या ताब्यातून पळालेल्या आरोपीला अखेर अटक, अहमदाबाद येथून अंडर ट्रायल आरोपी दिनेश निरापुरेला अटक. चंद्रपूरमध्ये अवैध दारूची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या आरोपींना अटक, आरोपींच्या ताब्यातून 135 वाहनांसह 1,09,11,000चा मुद्देमाल जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.